झी 24 तास एक पाऊल पुढे। तेव्हा हायकिंग मध्ये मजा असते, निसर्गात चला, पण तिथे गेल्यानंतर शिवाजी आठवला इतिहासात वाचलेला। अशा ज्या गोष्टींची सांगड घालायला जी काही सापडायला लागली निसर्गात भटकायला लागल्यानंतर तिथे कुठेतरी निसर्ग वाचलेलं हे एकत्र यायला लागलं आणि मजा यायला लागली। कारण हे वृक्ष विषय न राहता गडावरती असं केलं, जिवंत इतिहास झाला। हा जो समोर सुळका आहे त्याचा काय इतिहास आहे? हे आपण बसलोय ते समोर पाईपलाईन जी दिसतीये ती मुळशी तलावाकडून पाणी घेऊन येणारी पाईपलाईन आहे। मुळशी हे मुळा नदीवरचं धरण, पूर्वेकडे जाणारी नदी, ती टाटा कंपनीने अडवली। 1927 साली हा प्रोजेक्ट फंक्शनल झाला, कमिशन झाला। त्या सुळक्यावरती एक पठाण चढला होता तेव्हा, या समोरच्या सुळक्यावर, आणि ब्रिटिश तेव्हा या प्रोजेक्ट मध्ये मदत करायला होते। त्या कुठल्या तरी एका सैनिकाचं डोकं फिरलं की हा कसला झेंडा लावतोय, आणि तो काहीतरी साधा झेंडा सुळकात चढला म्हणून लावत होता। त्याला गोळी घालून ठार केला होता या सुळक्यावरच्या। आणि मग अक्षरशः 87 साली त्यानंतर पहिल्यांदा आम्ही कामेट मोहिमेला चाललो होतो, तेव्हा पूर्वतयारी ज्या चालू होत्या त्यात आमच्याकडे टाटा पॉवरचा एक मेंबर होता, संजय बोरोले म्हणून। त्यांनी पुन्हा सुळका दुसऱ्यांदा एवढ्या वर्षांनंतर पुन्हा क्लाइम केला होता। त्या या सुळक्याचं एक विशेष जवळीक आमच्याची आहे, कारण कामेट आणि दुर्दैवाने संजय बोरले हयात नाही। आणि हे सगळंच प्रकरण बघताना असं लक्षात येतं की तेव्हा खूप सुंदर परिसर आहे। पाईपलाईनच्या तपासणीसाठी घोड्यावरती इंजिनियरला यायला लागायचं। म्हणजे मी अशी रेकॉर्ड्स बघितली आहेत। ती नदी कुठली आहे तिकडची? ही कुंडलिका। रुईयामध्ये गिर्यारोहणाची सुरुवात झाली आणि IIT मध्ये खऱ्या अर्थानं ते गिर्यारोहणाचं वेळ रुजलं। त्यानंतर ते केवळ साहस राहिलं नाही तर त्याचं एक प्रशिक्षण घ्यायची गरज नाही वाटली? कारण तेव्हा प्रशिक्षण IITत असतानाच मी दोन्ही माउंटेनिंग कोर्सेस केले। बेसिक कोर्स मनालीला केला, ॲडव्हान्स कोर्स उत्तरकाशीला केला। त्यानंतर गिर्यारोहणातल्या मोहिमा सुरू झाल्या, परंतु 82 साली आणखीन एक महत्वाचा कोर्स केला, तो स्कॉटलंडमध्ये 1 वर्षाचा टीचर्स डिप्लोमा इन आउटडोर एज्युकेशन। कोर्स इकडे उपलब्ध नव्हते, इथे उपलब्ध नव्हते। तो कोर्स करणारा मी पहिला भारतीय होतो। आणि त्या कोर्सचा अनुभव माझा गमतीशीर अशासाठी होता की टाइम मशीनवर बसून एक 25-30 वर्ष पुढे जावं आणि मग पुन्हा आपल्या काळात परत येता यावं, ते तंत्र घेऊन, अशासारखा काहीसा तो अनुभव होता। बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या। गिर्यारोहणाच्या पलीकडे कयाकिंग, केव्हिंग, हँगग्लायडिंग, स्कीइंग अशी इतर तंत्रही शिकून येत आलं। मुख्यतः आउटडोर्स किंवा निसर्गात जाऊन काय काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करता येतात आणि त्या विशेषतः मुलांसाठी व्यक्तित्व विकासासाठी एक माध्यम म्हणून कशा वापरता येतात, असं ते शिक्षण होतं। त्यावेळेला ते प्रशिक्षण पाहिल्यानंतर कुठेतरी असं नाही वाटलं की आयुष्यात कधीतरी आपण अशी इन्स्टिट्यूट उभारावी? हे बीच जे आता आपण गरुड माचीचं पाहतोय त्याचं हे स्वप्न होतं। स्कॉटलंडला जाताना निश्चित स्वप्न होतं की असं कधीतरी सेंटर आपल्या इथे बांधता यावं। तेव्हाचे विचार होते मुलांसाठी किंवा मॅनेजमेंट हा विषय तेव्हा डोक्यात नव्हता, परंतु आउटडोर सेंटर असावं हे कुठेतरी बीज किंवा स्वप्न होतं। आजपर्यंत जवळपास हिमालयामधल्या 12 एक्सपिडिशन्स किंवा मोहिमा तू केल्यास, त्यातली सर्वात पहिली कांचनजंगा, ही कांचनजंगाची एक्सपिडिशन, काय होता त्यावेळेचा अनुभव? कांचनजंगा ही शेवटाकडची एक्सपिडिशन, आधीच्या बऱ्याच एक्सपिडिशन्स त्या आधी झालेल्या होत्या। ही पहिली नागरी मोहीम भारतातली होती की जी 8000 मीटरच्या वरचं शिखर प्रयत्न करत होतो आम्ही। त्यापूर्वीच्या सगळ्याच एक्सपिडिशन्स सरकारी पाठबळावर किंवा आर्मीच्या पाठबळावरती जायच्या। यशस्वी भारतीय मोहिमा ह्या सैनिकांच्या मोहिमा होत्या, सैन्याच्या मोहिमा होत्या। ही पहिलीच नागरी मोहीम होती की ज्याच्यात तुमच्या आमच्यासारखी माणसं गिर्यारोहणाचा छंद म्हणून एवढ्या उंचीवरचं काहीतरी प्रयत्नात होतो। त्या काळामध्ये किती खर्च आला होता आणि ते कसे गोळा केले? 86 साली त्याच्या आधीची मोहीम कामेट शिखर, 25,000 फूट उंचीवरचं शिखर, एक्सपिडिशनचं बजेट होतं, आम्ही 8 मेंबर्स होतो, सुमारे 80,000। कांचनजंगा ही 2 वर्षानंतर घडलेली मोहीम आणि त्याचं बजेट होतं सुमारे 32 ते 33 लाख, आणि त्याकाळी हे डोंगरा एवढे पैसे होते। खरं सांगायचं तेव्हा लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं की हा शहरी क्लब, मुंबईमधला क्लब कुठे चालले एवढे उंच, आणि जमणार आहे का, झेपणार आहे का? आणि तेव्हा त्यामुळे मार्ग, ठरलेले मार्ग नव्हते, वापरलेले मार्ग नव्हते उपलब्ध।
गंमत सांगतो की आम्ही अक्षरशः कुणाकडेही आम्ही जात होतो. म्हणजे आम्ही एक कल्पना काढली होती की आय सपोर्ट कांचनजंगा म्हणून आम्ही टी शर्ट्स काढले होते. आणि सगळ्यात मला गंमत अशी वाटायची की लोकलमधून प्रवास करताना अचानक अनोळखी माणसाच्या अंगावर तो टी शर्ट दिसायचा आणि माझ्या लक्षात यायचं की अरे यांनी एक 50 रुपये दिलेत एक्सपिडिशनला. पण हे वातावरणच मोठं उत्साहवर्धक होतं, कारण पानवाल्यापासून ते कंपन्यांच्या डायरेक्टर्सपर्यंत सीईओ पर्यंत लोकांनी या प्रयत्नाला हातभार लावला होता. याच एक्सपिडिशनच्या काळात पैसे मागण्याकरता तू JRD टाटांची मुलाखत मागितली होतीस. काय होता अनुभव? आम्ही एक प्रयत्न गमतीशीर कल्पना होती की आम्ही 25-30 मंडळींना आम्ही फक्त पत्र लिहिली होती, पैसे नव्हते मागितले, की तुमचे आशीर्वाद द्या. त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग होईल असा एक स्वार्थ होता. तर JRDना पत्र पाठवलं होतं आणि अचानक फोन आला की अहो तुम्हाला साहेबांनी अपॉइंटमेंट दिली आहे आणि भेटायला या. आम्ही ओरळून गेलो होतो की मोठं काहीतरी काम होणार, JRDनी बोलवलं. नशिबाने त्यांचा सेनानी म्हणून सेक्रेटरी होता, त्यांनी फोन करून आम्हाला कन्फर्म करण्यासाठी म्हणून फोन केला होता की येत आहे ना. आणि तो जाता जाता म्हणला की साहेबांनी तुमचं सगळं प्रपोजल वाचलंय, पण त्यांना शंका आहे की तुम्हाला हे जमणार आहे का, म्हणून त्यांनी बोलावलंय. आणि अशक्य अनुभव होता. बॉम्बे हाऊसमध्ये त्यांना भेटलो. आम्हाला जेमतेम 15 मिनिटाची अपॉइंटमेंट मिळालेली होती. मला पण तिथे पोचल्या तसं लक्षात आलं की आमच्या प्रपोजलवरती साहेबांनी बऱ्याच गोष्टी अधोरेखित करून ठेवलेल्या होत्या. सगळं वाचलेलं होतं. आणि विचारलं त्यांनी तुम्ही का जाताय, तुमच्या तयाऱ्या काय आहेत. हे खूप अवघड असतं. मी माझ्या काही स्विस गाईड मित्रांकडेही चौकशी केली आणि त्यांना साशंकता होती की हे सगळं आम्ही वेडेपणा करतोय का काय. आम्ही बरंच आमच्या पद्धतीने मी त्यांना सांगायचा प्रयत्न तयाऱ्यांबद्दल करत होतो. आम्ही 15-20 मिनिटं होऊन गेली होती. मला कुठेतरी माझं मन सांगत होते की भाऊ काम काही होणार नाहीये, मात्र भाऊ काही खुश नाहीत आपल्यावर किंवा त्यांना याच्यातून काही फारसं निष्पन्न होणार असं दिसत नव्हतं. अचानक त्यांनी प्रश्न विचारला की याच्यामुळे हे सगळं जाऊन दे तयाऱ्या वगैरे, तुला का जडा असं वाटतंय. आणि गंमत सांगतो तिथे कुठेतरी कदाचित मी थोडाफार निराश होत आलो होतो, काय झालं होतं माहिती नाही. पण मी ते कुठेतरी आतमध्ये काहीतरी सर्किट ब्रेक झालं आणि मी सुटलो. त्यानंतर मी 15-1 मिनिटं बोलत असेन की मी पहिल्यांदा कांचनजंगा दार्जिलिंगहून पाहिलं आणि पहाटेच्या वेळेला 4-4:30 वाजता. आणि कुठेतरी त्या शिखराने मनात घर केलेलं होतं की कधीतरी यायचं इथे. गमतीचा भाग असा की त्यानंतर म्हातारभावांनी ते म्हणले की मला माहिती आहे काय वाटणं आहे, कारण JRD हनीमूनसाठी दार्जिलिंगला गेले होते. खेचरो टेंट्स बिंट्स असं घेऊन हे बाबाजी तेव्हा तिथे गेले होते आणि त्यांनी तेव्हाची आठवण सांगितली की त्यांनी पहाटे कसं पाहिलं होतं. आणि त्यामुळे मला हे कळू शकतं की ते बघितल्यानंतर काय वाटतं किंवा काय उचंबळून येतं. आणि कुठेतरी तारा जुळल्या होत्या. या माणसाने आम्हाला 45 मिनिटाची आपण 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास झाला होता. आणि साहेब आम्हाला स्वतः सोडायला बाहेरपर्यंत लिफ्टपर्यंत आले. बाहेर बसलेल्या डायरेक्टर्सच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, कारण कुठेतरी आम्ही त्यांच्या मीटिंगची वाट लावली होती. पण हे स्वतः म्हणाले की नाही पहिल्यांदा या तरुण पोरांना म्हणे शुभेच्छा द्या, कांचनजंगावर चाललेत. मात्र स्वतः लिफ्टपर्यंत सोडायला आला होता. गमतीचा भाग असा की त्या माणसाकडे बघितल्यानंतर तर सगळ्या अनुभवानंतर कुठेतरी असं वाटत होतं की काही वेळेला श्रीमंत माणसं पाहिली की हेवा वाटतो, जळजळ होते. पण इथे असं वाटत होतं की नाही, हे सगळं यांना शोभतं, ही डिझर्व्स इट. आणि तेथे कर माझे जुळती म्हणून अशी भावना पटकन मदत केली. त्यांच्यामुळे सुमारे 5-1 लाख 32 लाखातले आम्हाला मिळाले टाटाच्या विविध कंपन्यांकडून. त्याच्यावर लेख पण लिहिला तुम्ही नंतर. हो, तेथे कर माझे जुळती असं त्या लेखाचं नाव होतं. गमतीशीर तसा दुर्दैवाचा योग आहे हा लेख. मी एक लेखमाला लिहित होतो मासिकासाठी आणि ते यायला पाहिजे होतं, त्याच्यामध्ये काही दिवाळी अंक आला वगैरे वगैरे. 5-1 आठवडे उशीर झाला होता. आणि ज्या दिवशी हा लेख आला त्या दिवशी मी पुण्याहून मुंबईकडे चाललो होतो. खोपोलीला 5-5:30 वाजता पहाटे अंक विकत घेतला. मी प्रोग्रामसाठी चाललो होतो. प्रोग्राम सुरू झाला आणि मला लोकांनी सांगितलं नाही JRD गेल्याची बातमी. त्या दिवशी रात्री मला रात्री कळलं. लेख छापून आला त्या दिवशी गेले होते. गमतीचा भाग असा की अर्ध्या तासाच्या फरकाचा प्रश्न आहे, पण खोपोलीला अंक स्टँडवर होता आणि हे साहेब फ्रान्समध्ये कुठेतरी गेले. ह्याच्यात जेमतेम अर्ध्या तासाचं अंतर असेल. विचित्र योग आहे. वसंत, 1966 साली पहिल्यांदा हनुमान शिखर सर झालं आणि खऱ्या अर्थानं आपण असं म्हणूया की झी 24 तास एक पाऊल पुढे.